स्वराली बिडवे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। भंडारा गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला हादरवणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। देवदूत म्हणून ओळखला जाणारा गोंदियाचा डॉक्टर नितेश बाजपेयी याने 10 दिवसाच्या बाळाला उपचारासाठी घेऊन जाऊन चक्क 3 लाख रुपयात विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। भंडाऱ्याच्या महिला व बाल विकास विभागाला पांढराबोडी गावात एका महिलेकडे 10 दिवसाचे बाळ असल्याची गोपनीय माहिती मिळाली। पोलिसांची पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली। महिलेने बाळासह पळ काढल्याने संशय अधिक बळावला। त्यानंतर पोलिसांनी तातडीने बाळाला ताब्यात घेतले आणि तपासाचे धागेदोरे थेट गोंदियाच्या बालाजी हॉस्पिटलमध्ये पोहोचवले। तपासात समोर आले की 3 लाखांपैकी 1 लाख रुपये रोख आणि 1 लाखाचा धनादेश डॉक्टरांच्या मध्यस्थी असलेल्या महिलेच्या खात्यात जमा झाला होता। तसेच उर्वरित 1 लाख रुपये 5 फेब्रुवारीला दिला जाणार होता। मिळालेल्या माहितीनुसार गोंदियाच्या बालाजी हॉस्पिटलमध्ये एका दाम्पत्याने आपल्या 10 दिवसाच्या मुलीला उपचारासाठी दाखल केले होते। डॉक्टर बाजपेयीने उपचार खर्च जास्त होईल अशी भीती पालकांना दाखवली। त्यानंतर नागपूरच्या एका स्वयंसेवी संस्थेमार्फत मोफत उपचार होईल अशी खोटी बतावणी करून पालकांकडून बाळ आपल्याकडे घेतले। डॉक्टरांनी या चिमुकलीला भंडाऱ्याच्या पांढराबोडी येथील एका महिलेला 3 लाख रुपयात विकले। या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला लल्लेश्वरी सादेपाच यांना अटक केली आहे। मुख्य सूत्रधार डॉक्टर नितेश बाजपेयी आणि इतर 3 आरोपी फरार आहेत। भंडारा पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत। महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत असलेल्या हेल्पलाईनवरती दिनांक 2 तारखेला एका भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महिलेने अंदाजे 10 दिवसाची बालिका तिच्या घरी आणले असल्याचे तक्रारीमध्ये सांगितले असल्याने कार्यालयातील चमूकडून त्या महिलेच्या घरी भेट देण्यात आली। सदर भेटीवेळी त्या महिलेकडे ते बाळही आढळून आले। अधिक माहितीकरिता व त्यांनी केलेल्या कारवाईची शहानिशा करण्याकरिता त्यांना कार्यालयात बोलावले असता त्यांच्याकडून कुठलेही सहकार्य प्राप्त झालेले नाही। दिनांक 3 तारखेला सुद्धा टीमकडून भेट देण्यात आली, त्यावेळेस ती महिला गैरहजर होती, घरी आढळून आलेली नाही। परत 3 तारखेला सायंकाळी त्यांच्याकडे व्हिजिट केली असता मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ते सदरचे बालक गोंदिया येथील असून त्यांना पळवून नेत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वरठी यांच्याशी समन्वय साधून संपर्क करून ते वाहन मौजा कुसारी फाटा मोहाडी तालुका या ठिकाणी पोलिसांद्वारे रोखून धरण्यात आले होते आणि आमची जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयातील चाइल्ड हेल्पलाईनची टीम आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या टीमने त्या वाहनासह बालिकेला आपल्या ताब्यामध्ये घेतले आणि त्या सदर बालिकेला अधिक तपासणीकरिता सामान्य रुग्णालय भंडारा येथे त्याच दिवशी दाखल केले आहे आणि सर्व हे आरोपीच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशन वरठी येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। विदर्भातील या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस आता रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहेत याचा शोध घेत आहेत। गरिबीचा गैरफायदा घेऊन उपचाराच्या नावाखाली बाळाची विक्री करणाऱ्या या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे। पोलीस आता यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।